नमस्कार मंडळी. तर आज चला बनवूया आपण मटण अखनी पुलाव. चला रेसिपीला सुरुवात करू. मटण अखनी पुलाव बनवण्यासाठी मी इथं अर्धा किलो मटण घेतलेलं आहे. मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता आपण याला कुकरमध्ये घालून घेऊ. मटण कुकरमध्ये घालून घेऊया. त्याच्यावरती अख्खे धणे घालायचे आहेत, थोडासा गरम मसाला, कांदा, आलं, लसूण, बडीशेप घालायचे, चवीनुसार मीठ घालायचं. ह्याच्यामध्ये आपण अर्धा लिटर पाणी घालून त्याला 70 ते 80% शिजवून घेणार आहोत. 70 ते 80% मी इथं मटण शिजवून घेतलं आहे आणि इथं आपले यखनी तयार आहे. आता आपण ह्याचे पीस साईडला करून घेऊया. आता मी ह्याच्यामधले पीस साईडला करून घेते. बघू शकता ह्या सुपामधले मी पूर्ण पीस वेगळे केलेले आहेत. तर हे आपण साईडला ठेवून घेऊ आणि हे आता गाळून घेऊया. तर ह्या चाळणीच्या साहाय्याने हे मी एकने पूर्ण गाळून घेते. ह्याच्यातले मसाले आपण साईडला करणार आहोत. हे पाणी सांभाळून ठेवायचं आहे, कारण ह्या पाण्याचा आपण पुढं वापर करणार आहोत. हे गॅसवर कढई ठेवलेली आहे. तर कढईमध्ये आपण तेल घालून घेऊया. 3 ते 4 चमचे आपण याच्यामध्ये तेल घालायचं आहे. तेल चांगलं गरम करून घेऊ. इथे मी काही खडे मसाले घेतले, त्याच्यामध्ये चक्रफूल, मोठी वेलची, हिरवी वेलची, दालचिनी, लवंग, मिरी, शहाजिरा आणि तेजपान घेतलं आहे. तेल गरम झालं. आता खडे मसाले याच्यामध्ये घालून घेऊया. उभा चिरलेला कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईस्तोवर आपण परतून घेऊ तेलामध्ये. कांदा चांगला ब्राऊन कलर होईस्तोवर आपण परतून घेतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे 1 चमचा. अद्रक लसूणचा कच्चा वास जास्त हे परतून घेऊ. आपण त्याच्यामध्ये आपण बॉईल केलेलं मटण घालून घेऊ. मटण आपण या मसाल्यामध्ये चांगलं परतून घेऊ. त्यामध्ये घालायचे 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी मिक्सरला बारीक करून घेतलं, ते घातलं. मिरचीचा पण कच्चा वास जास्त आपण परतून घेऊ. त्याच्यामध्ये काय सुके मसाले घालायचे. त्याच्यामध्ये घेतले 2 चमचे धना पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा जिरे पूड. सर्व आपण चांगलं मिक्स करून घेऊ. त्याच्यामध्ये मी 1 वाटी दही घालणार आहे. दही घालून आपण चांगलं ह्याला मिक्स करून घेऊ. त्याच्यामध्ये आपल्याला पुदिना आणि कोथिंबीर घालायचे. 2 अख्ख्या मिरच्या चांगलं मिक्स करून घेऊया. 5 मिनिटं आपण याला झाकण ठेवून चांगल्या मसाल्यामध्ये शिजवून घेऊ. जे आपण एकनी बाजूला काढून ठेवली ते आपण याच्यामध्ये घालून घेऊया. जेवढा राईस घेतलाय त्याच्यात 1.5 पटीनं आपल्याला पाणी घालायचं आहे. तर 1 पातेलं राईस घेतलेलं आहे मी इथं आणि 1 पातेलं यखनी होती, तर अजून मी त्याच्यामध्ये अर्ध पातेलं पाणी ॲड केलेलं आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आपण आधीसुद्धा मीठ वापरलं होतं. आम्ही बासमती राईस घेतलेला आहे, तर तो अर्धा तास मी त्याला धुवून पाण्यामध्ये भिजण्यासाठी ठेवला होता. तो आता आपण ह्याच्यामध्ये घालून घेतला आहे. चांगलं मिक्स करून घेऊया. हलक्या हाताने मिक्स करायचं, कारण राईस आपला भिजलेला आहे चांगला. स्लो गॅसवरती आपण याला असंच थोडा वेळ शिजवून देऊ. 5 ते 7 मिनटं झाले तर बघा. त्याच्यामधलं थोडं पाणी सुकलेलं आहे. तर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. पुलाव चांगला मिक्स करून घेतला. तर आपण याच्यावरती झाकण ठेवून
आपला राईस शिजस्तवर शिजवून घेऊ. बघू शकता इथं आपला मटण आखणी पुलाव तयार आहे. खूप छान असं इथं आपला राईस शिजलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.